राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो। बघा, ज्या तुम्ही बातमीच्या आतुरतेने वाट बघत होता, म्हणजेच की बघा नमोचा 8वा 9वा हप्ता कधी जमा होणार। बघा 8वा तर हप्ता बघा बरेच दिवसापासून पूर्वी जमा झालेला होता, पण शेतकऱ्यांना बघा 9व्या हप्त्याची आतुरता लागलेली होती। शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा शेतकऱ्यांना आता खुश खबर, कारण मित्रांनो आता बघा 23वा हप्ता बघा PM किसानचा 23व्या हप्त्यासोबतच तुम्हाला आता 9वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे। बघा मित्रांनो, दोन्ही हप्ते आता एकत्रच शेतकरी बांधवांनो बघा, आज आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे, जे की आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता हे एकत्रितपणे आता वितरित करण्याचा निर्णय झालेला आहे। मित्रांनो बघा, आज आता बघा थोड्याच वेळाने बघा हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयाची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, खूप दिवसापासून शेतकरी आता बऱ्याच चॅनलवरती बातम्या बघून वैतागले होते। बघा आज आता बघा 2 जून असल्यामुळे बघा जून महिना लागल्या की शेतकऱ्यांना आता बघा पेरण्या सुरू होत असतात। त्यामुळे बघा मंत्रिमंडळाने बघा मोठा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना बघा त्यांच्या हक्काचे पैसे देऊन टाका, असं मोठा निर्णय झालेला आहे। आणि आता फटाफट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2,000 रुपये आणि पंतप्रधान देवेंद्र फडणवीस बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 2,000 रुपये असे टोटल तुम्हाला या ठिकाणी आता 4,000 रुपये जमा होणार आहेत। आणि बघा मित्रांनो, हे जे पैसे आहे बघा, आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की हे जे पैसे आहे शेतकऱ्यांचे त्यांच्या DBT अकाउंटमध्ये पैसे येत असतात। बघा शेतकऱ्यांनो बघा, तुमच्या DBT अकाउंटमध्ये पैसे येत असतात। ही जे पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असतात। त्यामुळे सरकारने बघा मागं काय झालं की बघा सर्व पैशाचे तुम्हाला तर माहीत आहे की सर्व पैसे जे काय आहे ते सर्व शेतकऱ्यांना पैसे एकत्रपणे हे दिले जात असतात, म्हणजेच की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे येत असतात। त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना मागच्या वेळेस बघा ज्यावेळेस बघा PM किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता होता तो जमा होता वेळेस खूप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही। त्यामुळे बघा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता DBTने शेतकऱ्यांना पैसे टप्प्याटप्प्याने देण्याचा मोठा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता सरकारने सांगितलं आहे की आता काही शेतकऱ्यांना तर DBTने पैसे येणार, तर काही शेतकऱ्यांनाही पैसे हे येणारच नाही असे सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, महत्त्वपूर्ण असणार आहे। मित्रांनो बघा, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्या इतर शेतकरी मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण महत्त्वाची माहिती बघायला मिळणार आहे। चला तर मग मित्रांनो, आता जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात की आता खरोखरच शेतकरी बघा किती शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहे। बघा तुम्हाला आता जिल्ह्याची सर्वात अगोदर जिल्ह्याची यादी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत, म्हणजेच की या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। तर मित्रांनो बघा, पहिला टप्पा आता बघा पहिल्या टप्प्यामध्ये कोणता जिल्हा निवडण्यात आलेला आहे, तर मित्रांनो या ठिकाणी परभणी या जिल्ह्याचा निवड करण्यात आला असून तेथे आता बँकेमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम आता वेगाने सुरू आहे। आणि बघा मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांना बघा पहिला टप्पा दुसरा टप्पा जमा होणार आहे। त्यामुळे बघा काही शेतकऱ्यांना तर मिळालेलं आहे आणि राहिलेले शेतकऱ्यांना आज DBTने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो बघा नीट समजून घ्या, बघा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज आता 4,000 रुपयाचा आता एकत्रित आता लाभ आता जमा केला जात आहे। आणि बघा आज आता थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली असून खरीपाच्या कामाला वेग मिळणार आहे। बघा आता खरीपाच्या कामाला वेग मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना बघा त्यांच्या पेरणीसाठी मदत मिळणार आहे। म्हणून मित्रांनो बघा त्यानंतर पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे सरकारने। बघा विदर्भातील आहे अकोला जिल्ह्यातील बघा लाभार्थ्यांचा डेटा बँक अद्ययावत करण्यात आलेला असून तिथेही पैसे हे वर्ग करण्यात मंजुरी मिळालेली आहेत। बघा प्रशासनाने बघा या जिल्ह्यासाठी निधी आधीच हे वितरित केला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात केलेली आहे, म्हणजेच की वाटपाला सुरुवात केलेली आहे। आणि आज आता बघा थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आता आधार मिळालेला आहे. म्हणजेच की आता त्यांना पेरणीसाठी मोठा या ठिकाणी आधार मिळणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे. म्हणजेच की मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केलेली आहे. आणि हे जी पैसे आहे ते बघा, मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलं होतं की DBT प्रणालीद्वारे ही रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार असल्याने आता कोणत्याही मध्यस्थाची गरज आता उरली नाहीत. म्हणजेच की आता बघा, थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण होणार आहे. त्यामुळे बघा मित्रांनो, लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक मेसेज म्हणजेच की आपल्या बँकेचा मेसेज तपासून घ्यावेत. म्हणजेच की तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये तुम्ही तपासून घ्यावे असं तुम्हाला सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे मित्रांनो बघा, त्यानंतर पुढील महाराष्ट्रातील बघा, पुढील पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आहे बघा. या अहिल्यानगर जिल्ह्याचा या पहिल्या टप्प्यातील वितरणामध्ये समावेश करण्यात आलेला असून तेथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आणि बघा, या तांत्रिक प्रक्रिया म्हणजेच की या बघा अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळेस खूप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे बघा, तेथील तांत्रिक प्रक्रिया जी आहे ते पूर्ण सॉल्व केलेली आहे. आणि बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, आता बघा थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ही बातमी समजताच बँकांनी आपल्या पत्रावरही ही प्रक्रिया वेगाने सुरू केलेली आहे. म्हणजेच की पैसे वाटपाची प्रक्रिया जोरात सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, पुढील जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव. बघा, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने आजच निर्गमित केलेली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे प्राप्त होतील असं त्यांनी सांगितलं आहे. आता बघा, थोड्याच वेळाने हप्ते सुद्धा जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी बांधवांना आता सावकारी पाशातून मुक्त होण्यास बोलावलेलं आहे. म्हणजेच की त्यांना आता लवकर त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाण्याचे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे बघा, त्यानंतर पुढील जिल्हा आहे कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, काही तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ असू शकते, परंतु बघा आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहेत. म्हणजेच की आता बघा, आता थोड्याच वेळामध्ये बघा तुम्हाला हप्ते जमा होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा मित्रांनो, DBTने पैसे येत असतात. त्यामुळे तुम्हाला तर माहीत आहे की DBTने सर्व डायरेक्ट म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट्सद्वारे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात. त्यामुळे थोडा 1 ते 2 तास तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास टाईमसुद्धा लागू शकतो. तुम्ही म्हणता की अजून तुम्ही म्हणशाल की आम्हाला सुद्धा पैसे मिळाले नाही, अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही, त्यामुळे थोडा टाईम लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो बघा, काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा, विदर्भातील जिल्हा यवतमाळ आहे. तर मित्रांनो बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वाटप होणार आहे. बघा, त्यानंतर पुढील जिल्हा सांगण्यात आलेला आहे. म्हणजेच की बघा, विदर्भाच्या पूर्वी विभागातील भंडारा, त्यानंतर गोंदिया. तर मित्रांनो बघा, या थोड्याच वेळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या DBTच्या माध्यमातून रक्कम हे जमा होणार आहे. आता मित्रांनो बघा, एवढे सारे जिल्हे या ठिकाणी सरकारने निवडण्यात आलेले आहे. आणि शेवटचा जिल्हा म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर. बघा मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा निवडण्यात आलेला आहे. आणि पुढील जिल्हा आहे हिंगोली. तर मित्रांनो बघा, एवढे सारे आपल्या या जिल्हे निवडण्यात आलेले आहे. सरकारने DBTसाठी जिल्हे निवडण्यात आलेले आहे. मित्रांनो बघा, एवढ्या साऱ्या जिल्ह्यामध्ये आता हा जो निधी आहे तो आता थोड्याच वेळामध्ये पैसे जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. आणि मित्रांनो, सोबत तुम्हाला बघा दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच की शेतकऱ्यांना आता पीक विमासुद्धा खूप दिवसापासून शेतकऱ्यांना पीक विमासुद्धा मिळालेला नाही, ते सुद्धा आता पीक विमा तुम्हाला आता जमा होणार आहे. आणि हा जो पीक विमा आहे तो जमा होणार आहे म्हणजेच की किती रकमेचा असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तसेच किती क्लेम झाला, किती शेतकऱ्यांचा क्लेम झाला, सर्व डिटेल काही तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पुढील अपडेटमध्ये पाहण्यास मिळणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आता भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.